आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे आणि या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासोळी खाल्ल्यानं आरोग्य चांगले राहते असा एक जो आहे तो नागरिकांमध्ये समज पाहायला मिळतो। आणि नांदेड शहरातील तरोडा भागातील या मच्छी मार्केटमध्ये सकाळपासून जे आहे ते मासोळी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर दरवर्षी नांदेड शहरातील अनेक मच्छी मार्केट भागात अशीच गर्दी झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आज सकाळपासून जे आहे ते मच्छी खरेदीसाठी मोठी गर्दी नागरिकांनी या ठिकाणी केली। आपल्यासोबत स्थानिक व्यापारी आहेत, त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार। काय सांगाल, आज मृग नक्षत्र लागले, मोठी गर्दी पाहायला मिळते, काय कारण असतं? सर हे वर्षभरचं कारण राहते, वर्षभर खायला चांगलं, माशी खायला चांगलं राहते वर्षानंतर पूर्ण। हा त्यामुळे गर्दी लय राहते वर्षाला। एकदा माशी खातात, न खाणारे माशी खातात, न खाणारे मच्छी खातात वर्षाला एकदा, वर्षा एकदा माशी खातात, न खाणारे माशी खातात। आता मला सांगा, साधारणपणे या बाजारात कोणत्या कोणत्या मच्छी आहेत? समजा मरळे, कतला आहे, तुमचा वामट आहे, पापलेट आहे, छोटा कतला आहे, मोठे कटले 25 किलोचे 30 किलोचे मोठे मोठे मासे आहेत, गोड झिंगा आहे समजा। बरं, नांदेड शहरात साधारणपणे आज किती टन माशाची विक्री होती? कमीत कमी 30 टन माशी विकते नांदेड शहरामध्ये दर मिरगाला, 20-25 टन माशी विकते। एक दुकानामध्ये 5 क्विंटल 6 क्विंटल 7 क्विंटल माशी विकते, 4 क्विंटल 3 क्विंटल असं विकते। आता गर्दी कमी, गर्दी वाढते, थोडी गर्दी वाढते, 3 नंतर गर्दी वाढते, 3 नंतर वाढते गर्दी। तुम्ही आज किती मासोळीचा माल आणलाय? रोज किती आणता? रोज आम्ही बघा क्विंटल 2 क्विंटल आणतात, 5-6 क्विंटल 6 क्विंटल 5 क्विंटल माशी आहे जोरात जोरात राहते मिरग, वर्षाला खाली एकदा राहते। निश्चित आपण बघतो हे व्यापारी होते, काही नागरिक सुद्धा या ठिकाणी जे आहे ते मच्छी खरेदी करताना आपण या ठिकाणी पाहतोय, त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, घेतली का? होय, कोणती घेतली? कतला घेतला। काय होते आज खाल्यानं? प्रोटीन मिळतो। काय म्हटलं? आज मासची खरेदी केल्यानं खाल्ल्यानं काय फरक पडतो, काय आहे का माहिती? माहिती म्हणजे काय, प्रोटीन भरपूर असतो अन्नामध्ये, त्यामुळे आपण त्याचं सेवन करतो आणि तब्येतीला फार चांगला असतो मासे खाणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे आपण नेहमी खात असतो। तर मग सांगा, आजच्या दिवशी मासोळी खाल्ल्यानं काही विशेष फरक पडतो का, असं काही समज आहे का? असा पूर्वीपासून समज आहे, मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जर माशी खाल्ली तर आपल्या अंगामध्ये जे काही रोगराई आहे ते रोगराई कमी होण्याचं प्रमाण होतं, अशा प्रकारची समजूत पूर्वीच्या काळापासून आहे। त्यामुळे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सर्वजण माशी खाण्याचा प्रयत्न करतात, तरी शक्यतो जास्तीत जास्त लोक माशी खाण्याचा प्रयत्न करतात मृग नक्षत्रावर। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत व्यापारी होते, ग्राहक होते, यांनी सांगितलं की मृग नक्षत्र दिवशी मच्छी खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहते अशी त्यांची भावना आहे। आणि त्यामुळे जे आहे ते मच्छी खरेदीसाठी या बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज नांदेड शहरात जवळपास 30 टन मच्छीची विक्री होती अशी माहिती सुद्धा व्यापाऱ्यांनी बोलताना आपल्याला सांगितलं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।